तुमचा DNA OBC असेल तर OBCचं आरक्षण वाचवा, नाहीतर तुम्हाला घरी बसवायला एक आमचा झेनजी आमचा जो एक कॉक्रोच जनता पार्टी म्हणून अरे एका अमेरिकेत बसून पोरानं एक आवाज उठवला की इथल्या तरुणांना तुम्ही बेरोजगारांना तुम्ही झुरळ म्हणता, त्यावर एवढी तरुणाई जर एकवटत असेल तर आम्ही OBC आहोत, आम्ही 50-60% लोकसंख्येनं आहोत. आमचा OBC एकवटला तर इथल्या सत्ताधाऱ्यांना इथल्या कारखानदारांना भांडवलदारांना आम्ही घरी बसू हे मी पूर्ण जबाबदारीनिशी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना सांगू इच्छितो. पण मुख्यमंत्री महोदय अजून वेळ गेलेली नाही. आम्ही आंदोलक होतो, निवडणुकीच्या पूर्वी आम्ही जाहीर भूमिका घेतली तुम्हाला मदत करायची, पण तुम्ही आम्हा OBCना जर वाऱ्यावर सोडणार असाल तर आमच्यामध्ये सुद्धा मताचं बटन आम्हालाही आहे, आम्ही तुम्हाला निवडणुकीमध्ये बघून घेऊ. समर्थन आहे तुमचं जनजीला या म्हणजे OBCनी बोलायचं नाही का? म्हणजे आम्ही OBCच्या प्रश्नावर घटनात्मक तत्वावर बोलायचं नाही का? रिझर्वेशनवर बोलायचं नाही का? सत्ताधाऱ्यांच्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये बोलायचं नाही का? आणि तुम्ही अशी दादागिरी करून आमचा आवाज बंद नाही करू शकत. लक्ष्मण हाकेने जान हथेली पेली आहे, गोळ्या लागल्या, आम्हाला बदनाम करायचा प्रयत्न होतोय, ट्रोल करायचा प्रयत्न होतोय. अरे संविधानामध्ये या व्यवस्थेमध्ये राहणारा मायक्रोतला मायक्रो घटक अल्पसंख्याकांमधला अल्पसंख्याक त्यालासुद्धा जगण्याचा अधिकार या लोकशाहीनं इथल्या संविधानानं दिला आहे. त्यामुळे त्याचं एक घर आहे म्हणून त्याच्यावरती तुम्ही दबाव नाही टाकू शकत. आणि OBC ज्या दिवशी राजकीय भूमिका घेईल ना त्या दिवशी तुम्हाला पळताभुई थोडी होईल, एवढं लक्षात ठेवा. सरकारचा हा निर्णय तुम्हाला मान्य आहे का? अजिबात मान्य नाही. त्या विरोधात तुमचा हे बघा, मला एक सांगा, जे OBCंना ते मराठा समाजाला असं कसं म्हणू शकतं सरकार? कुठल्या समितीनं कुठल्या आयोगानं कुणी अशी शिफारस केली की 2026 साली मराठा समाजावरती हा अन्याय होतोय? कुणी केली शिफारस? या लोकनियुक्त सरकारचं जेव्हा एखादं धोरण ठरतं त्यावेळी त्याच्यामागं काहीतरी एक संहिता असते किंवा एखादा तसा रिपोर्ट पुढे यावा लागतो. आजही भटक्या विमुक्तांची लेकरं 4-5% पुढे शिक्षण घेऊ शकत नाही आहे. आजही भटक्या विमुक्तांना, आजही OBC बांधवांना अर्ध्या गुंठ्याची जमीन धारणा करता येत नाही. कोणाच्या दबावाखाली हा निर्णय घेतला? दबावाखालीच आहे, झुंडीच्या दबावाखाली. पण OBC हा जगन्नाथाचा रथ आहे. OBC ज्या दिवशी OBC म्हणून एकत्र येईल त्यावेळी इथल्या कारखानदारांना, भांडवलदारांना, जहागीरदारांना, वतनदारांना आम्ही त्यांच्या गाड्या, इमले, कारखाने त्यांना धुळीस मिळवू.